नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि छान जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं केंद्रात, मंदिरात किंवा मठामध्ये सामूहिक पारायण कसं करावं आणि घरी वैयक्तिक पारायण कसं करावं याची संपूर्ण माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 26 एप्रिल रोजी वार शनिवार या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आलेली आहे. 20 एप्रिल ते 26 एप्रिल हा जो 7 दिवसांचा कालावधी आहे, या 7 दिवसाच्या काळामध्ये आपण सर्वजण श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असतो. आता बऱ्याच जणांना श्री गुरुचरित्र वाचन म्हटलं की भीतीच वाटते. बापरे, गुरुचरित्र वाचन हे तर खूप अवघड आहे आणि गुरुचरित्र वाचनाचा नियम आणि अटी हे तर खूप कडक आहेत. बऱ्याच जणांच्या मनामध्ये ही भीती असते. तर असं काही नाही, गुरुचरित्र वाचन हे अगदी सोपं आहे. आता जवळजवळ बऱ्याच सेवेकऱ्यांना, स्वामी भक्तांना सगळे काही नियम माहिती आहे, पण जे सेवेकरी नवीन आहेत, श्री गुरुचरित्र वाचनाच्या नियम व अटी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा, श्री गुरुचरित्र वाचन अगदी सोपं आहे. गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो. आता सर्वांनाच पडलेला एक प्रश्न असतो की श्री गुरुचरित्र पारायण कोण करू शकतं? तर गुरुचरित्र पारायण कोणीही करू शकतं. महिला, पुरुष, वयोवृद्ध, मुलं, मुली कुणीही हा ग्रंथ वाचू शकतो. मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते की मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथ महिला पठण करू शकत नाही. हा जो दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे, तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसत आहे, तो ग्रंथ तुम्ही सेवा केंद्रातून घेऊन या. त्यात काही ओव्या कमी केलेल्या आहे ज्या महिला वाचू शकत नाही किंवा त्यापासून महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गुरुमाऊलींनी हा जो ग्रंथ आहे तो महिलांसाठी काढलेला आहे. कारण आपल्या गुरुमाऊलींना माहीत आहे की सप्ताह काळात गुरुचरित्र वाचनाला महिलांची संख्या ही जास्त असते. तर आता हा ग्रंथ माऊलींनी महिलांसाठी काढला म्हणजे महिलांनीच वाचायचा असं काही नाही आहे. हा ग्रंथ सर्वांनीच वाचायचा आहे. हा ग्रंथ तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्या जवळच्या स्वामी समर्थ सेवा केंद्रातून हा ग्रंथ तुम्ही घेऊन या. प्रत्येक गावामध्ये सेवा केंद्र आहेच, तिथे तुम्हाला हा ग्रंथ नक्कीच मिळेल. आपला सप्ताह सुरू व्हायला अजून 4-5 दिवस वेळ आहे. तोपर्यंत तुम्ही हा ग्रंथ घेऊन या. आणि तुम्ही जर एकदा गुरुचरित्र पारायण केलं ना, तर तुम्ही ते दर सप्ताह काळात पारायण नक्कीच करणार. पारायणाला तुम्ही बसणारच. आणि घरीसुद्धा तुम्ही दर महिन्यातून एकदा तरी गुरुचरित्र पारायण करणारच, याची मला खात्री आहे. तर बघा, 20 तारखेपासून प्रत्येक केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होतो आणि या दिवसापासूनच सामूहिक पारायणाला सुरुवात होते. तुम्ही शक्यतो केंद्रामध्ये सामूहिक पारायणालाच बसा. सामूहिक पारायणाचे खूप महत्त्व आहे. बघा, आपण घरी जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा 1 किंवा फार तर 2 असे व्यक्ती पारायणाला बसतो. शक्यतो आपण एकच असतो, म्हणजे आपलं एकच पारायण होतं. आणि हेच पारायण आपण जेव्हा केंद्रामध्ये करतो, मठात करतो किंवा मंदिरात करतो, तेव्हा ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा होते, खूप मोठी सेवा होते. कारण तिथं केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये एका वेळेला जवळजवळ 100 लोक तर नक्कीच बसलेले असतात. त्यामुळं तिथं आपलेसुद्धा 100 पारायण होतात, म्हणजे आपली सेवा ही 100 पटीनं होती. आणि आपण घरी जेव्हा एक पारायण करतो, त्या एका पारायणाला किती वेळ लागतो हे तुम्हाला माहितीच आहे. तर मग 100 पारायण करायला आपल्याला किती वेळ लागेल सांगा. म्हणूनच सामूहिक सेवेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामूहिक सेवेचे अनुभव पण तेवढेच आहे. ज्यांना केंद्र लांब आहे, ज्या महिलांची छोटी बाळं आहेत, मग त्यांना वाटतं मी केंद्रात जाऊन पारायण कसं करू शकते, तर अशा वेळेला तुम्ही घरी पारायण करू शकता. घरी पारायण केल्याने तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर तो हळूहळू कमी होईल. आता 20 तारखेला पारायण सुरू होतं, म्हणजे पारायणाचा पहिला दिवस आहे. त्याच्या आदल्या दिवशी 4 कुत्रे आणि 1 गाई यांना नैवेद्य खाऊ घालायचं आहे. मग तुम्ही हे पारायण केंद्रामध्ये सामूहिक करणार असाल तरीसुद्धा करायचं आहे आणि घरी वैयक्तिक पारायण करणार असाल तरीसुद्धा करायचं आहे.
आता हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत आणि एक गाय म्हणजे दत्त महाराजांची कामधेनू गाय आहे. आणि श्री गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आणि पारायणाच्या आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी पारायणाला सुरुवात होणार आहे त्या दिवशी स्वामी महाराजांना एक नारळ, खडीसाखर अर्पण करा आणि महाराजांना विनंती करा की मी हे सामूहिक पारायण करणार आहे किंवा वैयक्तिक पारायण करणार आहे, हे सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या, अशी महाराजांना विनंती करायची. आणि हे पारायण जर तुम्ही सामूहिक म्हणजे केंद्रात करणार असाल तर सकाळी लवकर केंद्रात जावं लागेल. कारण 8च्या आरतीनंतर म्हणजे 8 वाजता आरती झाली की पारायणाला सुरुवात होते. जाताना चौरंग किंवा पाट, त्यावर टाकायला वस्त्र, श्री गुरुचरित्र ग्रंथ, संकल्पासाठी पाणी आणि ग्रंथासाठी सुद्धा वस्त्र. ग्रंथ हा उघडा ठेवायचा नसतो. ज्या वेळेला आपण वाचतो तेव्हा उघडा करायचा आणि वाचन झाल्यानंतर तो पुन्हा कापडाने व्यवस्थित झाकून ठेवायचा. सामूहिक सेवा सुरू झाल्यानंतर त्यांच्याबरोबर आपल्याला त्या सर्व सेवा करायच्या असतात. सामूहिक पारायणात वाचन लवकर होतं कारण त्यांचं वाचन स्पीडने असतं, त्यांना ती सवय असते आणि तेच पारायण करायला आपल्याला घरी वेळ लागतो. केंद्रामध्ये 8:30ला वाचन सुरू होतं आणि 9:30-10 वाजेपर्यंत वाचन पूर्ण होतं. 10:30च्या आरतीपर्यंत वाचन जवळजवळ पूर्ण होऊन जातं. कारण केंद्रामध्ये मी सुद्धा सामूहिक बरीच पारायणं केलेली आहेत. केंद्रामध्ये इतर सेवासुद्धा सुरू असतात. त्या सर्व सेवांमध्ये तुम्ही सहभाग घ्या. पहिल्या दिवशी गणेश याग असतो, स्वामी याग असतो, गीताई याग असतो, मल्हारी याग असतो, दुर्गा सप्तशती याग असतो, असे याग पण असतात आणि इतरही सेवा असतात. या सर्व सेवा तुम्ही करू शकता. या सर्व सेवा करण्यासाठी दुपारपर्यंत थांबवावं लागतं आणि तुमच्याकडे जर एवढा वेळ असेल तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा. आणि आपण केंद्रामध्ये जेव्हा सामूहिक पारायणाला बसतो तेव्हा कुठलीही पूजा मांडण्याची गरज नसते. आपला जो ग्रंथ आहे तो पहिल्या दिवशी तुम्ही जिथं ठेवला आहे तो 7 दिवशी त्याच जागी राहू द्या, हलवायचा नाही. अशा पद्धतीने केंद्रामध्ये पारायण होतं. पारायणाची सांगतासुद्धा केंद्रामध्येच होते. तिथं तुम्ही दान करू शकता. म्हणजे जे अन्नदान होतं ते अन्नदान तुमच्याकडून सुद्धा होतं. अशा पद्धतीने पारायणाची सांगतासुद्धा होते. आता ज्यांना केंद्रात पारायण करणं शक्य नाही आहे आणि त्यांना घरी पारायण करायचं आहे तर त्यांनी ते कसं करावं ते सांगते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पारायण काळात काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं. ब्रह्मचर्याचं पालन करा. या 7ही दिवसात परान्न घेऊ नका. द्विदल धान्य खाऊ नका. म्हणजे डाळी खायच्या नाही. म्हणजे ज्या धान्याच्या डाळी होतात, 2 भाग होतात, ते द्विदल धान्य तुम्ही खाऊ नका. तुम्ही गहू, ज्वारी, बाजरी असं खा. म्हणजे पहिल्या दिवशी जर तुम्ही गहू खाल्ले असेल तर 7ही दिवस गहू खा. पहिल्या दिवशी ज्वारी खाल्ली असेल तर 7ही दिवस ज्वारी खा. आणि पहिल्या दिवशी जर बाजरी खाल्ली असेल तर 7ही दिवस बाजरी खा. आणि भाज्या तुम्ही सर्व खाऊ शकता. हे सर्व नियम गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेले आहेत. पारायण काळात शक्यतो बाहेरगावी जाऊ नका. फारच जाण्याची गरज वाटली तर सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्या घरी या. मध्ये जर सुतक पडलं तर हे पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्या. अर्धवट असं सोडू नका. गुरुचरित्राचं वाचन करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावं. आणि वाचन करण्यापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोची पूजा, पोथीची पूजा करून 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. गणपती अथर्वशीर्ष वाचून मग पोथी वाचायला सुरुवात करा. गुरुचरित्राचं वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4पर्यंत करावं. दुपारी 12 ते 12:30 या वेळात वाचन करू नका. ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस वाचन बंद ठेवावं. वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हातचं अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नका. कोणाच्या अंत्यविधीत जाऊ नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वेटाळाला सांभाळावे. वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह काळामध्ये रोज सकाळ संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज रात्री झोपताना श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावं. आता हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जे आहे तुम्ही सामूहिक पारायण जरी बसेल असेल तरीसुद्धा तुम्ही हे घरी वाचा. कारण प्रत्येकालाच 2 वेळेला केंद्रामध्ये जाणं शक्य होत नाही. सकाळी पण वाचनाला आपल्याला जायचं असतं, आपण दुपारपर्यंत थांबतो आणि संध्याकाळी शक्य होत नाही.
त्याच्यामुळं तुम्ही विष्णू सहस्रनाम हे संध्याकाळी घरी वाचा. आणि ज्यांना शक्य होत असेल जाणं तर त्यांनी केंद्रामध्ये जाऊन वाचा. आता आपण हे पारायणाचे नियम बघितले. आता ही पूजा आपल्याला कशी मांडायची आणि ती कुठं मांडायची ते आपण बघू. ही पूजा शक्यतो देवघरातच मांडा. ज्यांना देवघरामध्ये जागा नसेल त्यांना जिथं त्यांना सोयीचं वाटेल तिथं ते मांडू शकता. देवघरामध्येच पारायण केल्याने काय होतं, आपल्याला वेगळी पूजा करायची गरज पडत नाही. आपली रोजची देवपूजा जी होतीच ना, त्यामुळं वेगळी पूजा करायची गरज नाही पडत. सर्वात पहिलं देवघर झाडून पुसून स्वच्छ करा. आपली रोजची देवपूजा करून घ्या. त्याच्या अगोदर तुळशीची पूजा करून घ्या. आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अंगणात सर्वत्र आपला जो परिसर आहे त्या गोमूत्र शिंपडून घ्या. आणि आपल्या देवघरासमोर जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे, म्हणजे आपला गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे, तिथं अगोदर रांगोळीचं स्वस्तिक काढून घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवा आणि त्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा. त्याच्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवा, म्हणजे तो ग्रंथ आपल्याला झाकून ठेवता येईल त्या वस्त्राने. आता तुमची रोजची देवपूजा झालेलीच असते. महाराजांचा अभिषेकही झालेला असतो. त्याच्यामुळं वेगळी पूजा मांडायची गरज नाही, वेगळी पूजा करायची गरज नाही. ग्रंथाची पूजा करून घ्या. ग्रंथ आधी पुसून घ्या. त्यानंतर त्या ग्रंथाला अष्टगंध लावा. त्यावर अक्षता लावा. महिला वाचनाला बसलेल्या असतील तर त्यांनी ग्रंथाला हळदी कुंकू वाहून घ्या. अक्षता वाहा. एक फूल वाहा. त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्या. नमस्कार करा. त्यानंतर गणपतींचं स्मरण करून स्वामी महाराजांचं स्मरण करा. त्यांना नमस्कार करा. आणि मग श्री गुरुचरित्र वाचनाला सुरुवात करा. सर्वात पहिलं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ही प्रार्थना घ्या. स्वामी स्तवन वाचा. एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. एक माळ गायत्री मंत्राचा जप करा. त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष वाचा. आणि मग श्री गुरुचरित्र पहिला अध्याय अशा पद्धतीने वाचनाला सुरुवात करा. या ग्रंथामध्ये सगळे नियम दिलेले आहेत. ते सगळे व्यवस्थित अगोदर वाचून घ्या. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला जसं वाचन केलं आणि एक पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली तसंच वाचन पुढे करायचं आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचायचे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचायचे. पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे. सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे. आणि आपले सांगते दिवशी म्हणजे 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे. म्हणजे बघा, वाचन सुरू करताना तुम्ही स्वामी स्तवन वाचलं आहे, अगोदर प्रार्थना घेतली, स्वामी स्तवन वाचलं आहे, त्याच्यानंतर स्वामी महाराजांची एक माळ घेतली, गायत्री मंत्राची एक माळ घेतली, अथर्व शीर्ष वाचलं आहे आणि 1 ते 9 अध्याय वाचले. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा असंच वाचन करायचं आहे. तुळशीची पूजा करून घ्यायची, देवपूजा करून घ्यायची. आपल्या पारायणाच्या जागेवर बसायचं, प्रार्थना घ्यायची. त्यानंतर स्वामी स्तवन वाचून घ्यायचं. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा. त्यानंतर गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा. त्यानंतर अथर्व शीर्ष वाचायचं आणि मग 10 ते 21 अध्याय वाचायचे. तिसऱ्या दिवशी पुन्हा असंच करायचं. तर असेच रोजची सेवा करून घ्यायची आणि मग पुढचे अध्याय वाचायचे. हे गुरुचरित्र पारायण 9 दिवसाचं पण करता येतं, पण आपण साप्ताहिक काळात करत आहोत, त्याच्यामुळे आपण 7 दिवसाचंच पारायण करणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला 7 दिवसामध्ये करायचं आहे. या 7 दिवसामध्ये मन प्रसन्न आणि आनंदी ठेवा. चिडचिड करू नका. आणि हे पारायण चालू असताना स्वामी महाराजांची सेवा करायला चुकायचं नाही आहे. 3 अध्याय आणि 11 माळी ही सेवा दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करायची आहे. कारण पारायणाबरोबरच स्वामींची नित्यसेवा ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. तेव्हा महाराजांची नित्यसेवा न चुकता करा. अगदी तुम्हाला दिवसभर नाही वेळ मिळाला तर रात्रीसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. म्हणजे या संपूर्ण पारायणाचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ग्रंथाचं वाचन करण्याची वेळ ही एकच असू द्या. म्हणजे जर तुम्ही पहिल्या दिवशी जर सकाळी वाचन केलं असेल तर पुढचे 7 दिवस सकाळचीच वेळ असू द्या. म्हणजे 7ही दिवस सकाळीच वाचन करा. किंवा
पहिल्या दिवशी जर 10 वाजता वाचन केलं असेल तर पुढचे 7ही दिवस 10 वाजता वाचन करा. अशी एकच वेळ असू द्या. तर अशा पद्धतीने श्री गुरुचरित्राचं पारायण घरी आणि केंद्रात कसं करावं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि एकदा जर सबस्क्राईब केलं असेल तर आता लाईक आणि शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ. माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.